आपला 28 फेब्रुवारीच्या आत जर तुम्ही MRGचे पैसे दिले नाही तर आयुक्त कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही. काल दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का राष्ट्रपती आल्या आणि आम्हाला असं वाटलं का राष्ट्रपती शेगाववरून गजानन महाराजचं दर्शन करून आदिवासीचं दर्शन घ्यायला जाईल, नाही गेल्या. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. उपमुख्यमंत्री तिथं मरण पावतात, सोबत 6 लोक मरण पावतात आणि अपघाताची साधी नोंदही होत नाही. म्हणजे फार कौतुकाचा विषय. म्हणजे कुठं पाणी मुरतं हे त्याच्यावरून सिद्ध होतं. हातपाय बांधू, जसं छत्रपतीनं चौरंगा केला ना, तसा किमान नाही चौरंगा तर हातपाय बांधून त्याला मिरवणूक ना काढू ना आम्ही त्याची. अशी कुठलीही अवलाद असेल तर 1% जास्त द्यायची गरज नाही आहे. असं कोणी असेल तर आम्हाला सांगावं, आम्ही त्या मेळघाटातच आहे आता 1 ते 9 पर्यंत. नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहीत असेल की शेतकऱ्यांचा प्रश्न असो, बेरोजगारांचा प्रश्न असो, दिव्यांग अंध अपंगांचा प्रश्न असो, हा संपूर्ण प्रश्न जे आहेत बच्चू कडू, प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे सतत लावून धरत असतात. आता सुद्धा मेळघाट या ठिकाणी 1 मार्च ते 9 मार्चपर्यंत मेळघाट संघर्ष यात्रा बच्चू कडू काढणार आहे. हो, काय सांगाल तुम्ही? 1 मार्च ते 9 मार्च मेळघाट संघर्ष यात्रा काढणार आहे. कोणत्या मुद्द्याला घेऊन ही आपण संघर्ष यात्रा काढणार आहे? खरं तर मुद्दे तर 22 आहे, कारण मेळघाट काही लहान विषय नाही. एका राज्याला जेवढे विषय आहे तेवढे एका मेळघाटचे विषय आहे आणि विषय संपलेच नाही. त्याच्यामुळं विषयाची मागणीपत्र फार मोठं झालं. पण त्यातला महत्त्वाचा विषय MRGS, मजुराचं स्थलांतर, शिक्षण, कुपोषण, हेल्थ आणि वन्य प्राण्यापासून संरक्षण, पिण्याचं पाणी, विद्युत नाही. म्हणजे कलम 21 काय म्हणतं का मूलभूत अधिकार कलम 21नं दिले आणि मूलभूत अधिकारामध्ये पाणी स्वच्छ देणं हा सुद्धा मला वाटतं मूलभूत अधिकारात बसतं. आणि असं असताना स्वच्छ पाणी मेळघाटात का भेटलं नाही? ते भेटायसाठी काय अडचणी आहे? साधी लाईन भेटावं नाही. म्हणजे सोलर दिला, पण सोलर रात्री चालत नाही, दिवसा चालतं आणि अर्धे सोलर तर सगळे बेकारच झाले. म्हणजे शाळेत शिक्षण भेटत नाही, घरी जर शिकायला म्हटलं तर पुस्तक वाचायला साधा प्रकाशसुद्धा मेळघाटाच्या घरात पोचला नाही. एवढी दुर्दैवी कहाणी आहे. आणि म्हणून तिथले प्रश्न घेऊन वास्तविक मूळ असणारा आदिवासी आणि जंगलात असणारा आमचे सगळे लोक, ते कुठल्याही जातीचे असू दे, त्यांचा आवाज बुलंद झाला पाहिजे. आम्हाला हे नक्की माहीत आहे का आम्ही तिथं गेलो का सगळे तिथं आल्याशिवाय राहणार नाही आणि तो प्रश्न आता सगळ्यांचा होईल. हाच आमचा विजय असणार आहे. आणि म्हणून ज्यांचं लक्ष भगव्या झेंड्यावर लागलं आहे, ज्यांचं लक्ष निळ्यावर लागलं आहे, हिरव्यावर लागलं आहे, पिवळ्यावर लागलं आहे, त्यांचं लक्ष आम्ही मेळघाटच्या दुःखावर नेण्याचा प्रयत्न करतो आहे, तिथल्या वेदनेवर नेण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. 1 ते 9 पर्यंत आमची पदयात्रा आहे 250 किलोमीटरची आणि 9 ते 10 म्हणजे 9ला खरी महामोर्चाची सुरुवात होणार चालवण्यापासून. तिथं सगळे लोक एकत्रित होईल आणि आम्ही चिखलदरा तहसीलवर निघू. आपण नुकतीच पत्रकार परिषद घेतली होती आणि आयुक्तांना इशारा दिला होता की आपला 28 फेब्रुवारीच्या आत जर तुम्ही MRGचे पैसे दिले नाही तर आयुक्त कार्यालय फोडल्याशिवाय राहणार नाही. नंतर मला आयुक्ताचा फोन आला. त्यांनी सांगितलं की तुम्हाला फोडायची वेळ पडणार नाही, आम्ही 28च्या आत लोकांचे पैसे MRGचे देऊ. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे का जसं गडचिरोलीमध्ये नक्षलाईट आहे, नक्षलवादी असल्यामुळं काय झालं, गडचिरोलीच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकास झाला. पण शांत असणारे आणि घटनेवर विश्वास ठेवणारे लोकांपर्यंत मजुरीचे पैसेही 4 महिने भेटत नाही. हे घटनेची तर अवहेलना आहेच, पण शांत असण्यामुळं त्यांच्या वेदनाही वाढलेल्या आहे. म्हणून आम्ही एक आक्रमक बाणा तिथं ठेवला आणि आज MRGचे पैसे भेटले. 28 कोटी रुपये काहीतरी 64 कोटी, त्यापैकी 28 कोटी रुपये जमा झाले. काल एक व्हिडिओ, आदिवासी महिलेचा एक व्हिडिओ चांगला प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या आदिवासी महिलेनं म्हटलं आहे की थेट मोदींवर त्या आदिवासी महिला आक्रमक झाली की लाडली बहीण योजना तुम्ही सुरू केली, लाडली बहीण योजनेचा आम्हाला लाभ नाही आणि विशेष म्हणजे आमचं MRGचे सुद्धा पैसे मिळत नाही.
कसं आहे, योजना देऊन ते म्हणतं ना, मूळ गोष्टीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला जातं. योजना असल्या पाहिजे, पण मूळ माझा जो गुणधर्म किंवा मूळ ज्याचा माझा धंदा आहे त्याच्यात काही भेटत नसेल, मूळ मजुरी ज्याच्याजवळ शेती नाही त्याचा मूळ हा मजुरीचा खरं तर त्यांचं आयुष्य राहिलं आहे. आणि ते जर तुम्ही देत नसाल आणि लाडकी बहीण देत असाल तर मग मजुरी करायची नाही, लाडकी बहिणीवरच तुम्ही जिवंत राहावं असं तर सरकारला म्हणायचं नाही. काल दुर्दैवाची गोष्ट अशी आहे का राष्ट्रपती आल्या आणि आम्हाला असं वाटलं का राष्ट्रपती शेगाववरून गजानन महाराजचं दर्शन करून आदिवासीचं दर्शन घ्यायला जाईल, पण नाही गेल्या. फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आदिवासी असणाऱ्या आमच्या अतिशय प्रगल्भ अशा राष्ट्रपती महोदया त्याच मेळघाटात का गेला नाही याचं मोठं आम्हाला चिंतन म्हणजे विषय झालेला आहे. म्हणजे किती माणूस आपला माणूस असला म्हणजे किती आशा असतं माणसाला. मेळघाटातल्या प्रत्येक आदिवासींना असं वाटलं असेल का आमच्या आदिवासी राष्ट्रपती महोदया ज्या आदिवासी आहे त्या शेगावपर्यंत आल्या आणि आता मेळघाटपर्यंत यावं असं प्रत्येकाचं मनात वाटलं असेल, ठाव घेतला असेल हृदयाचा. पण राष्ट्रपतींचं हृदय का पणावलं नाही याचंच नाव वाटतं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. शेतकऱ्यांना आशा आहे की बा आपण आंदोलन केलं त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री कर्जमाफीची घोषणा करणार अशी शेतकऱ्यांना आशा आहे. फडणवीस साहेब आहे, त्यांना शेतकऱ्याच्या दिलासापेक्षा राजकारण अधिक करायचं आहे का? राजकारण बाजूनं जाऊन शेतकऱ्यांना दिलासाच द्यायचा आहे हे त्यांच्या मनात आलं तर होईल लवकर. पण त्यांना अधिक काही ताणून घ्यायचं असन, साध्य करून घ्यायचं असन, राहिलेल्या जिल्हा परिषद आहे मारून घ्यायच्या असेल तर ते लेट करण. दुसरा एक प्रश्न आहे की अजित पवारांचा विमान अपघात झाला त्यानंतर आता अमोल मेटकरी आले, रोहित पवार सुद्धा हे म्हणतात की बा हा अपघात नसून हा घातपात आहे, याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे. दुर्दैव काय आहे लक्षात घ्या, सायकल नाही पडला तरी गुन्हा नोंद होते आणि विमान पडून 6 जण मरण पावले हे काही नोंद होत नाही. म्हणजे हा जगातलं हे आता 9वा 7वा 10वा याचं आश्चर्य आहे. उपमुख्यमंत्री तिथं मरण पावतात, सोबत 6 लोक मरण पावतात आणि अपघाताची साधी नोंदही होत नाही. म्हणजे फार कौतुकाचा विषय. म्हणजे कुठं पाणी मुरतं हे त्याच्यावरून सिद्ध होतं. कोणाला का वाटलं नाही? म्हणजे प्रश्न तर पुन्हा सुमित्राताईकडे जातं ना. तुम्ही उपमुख्यमंत्री आहे आणि अजितदादा अपघातीनं मरण पावतात आणि त्याचा नोंद का होत नाही? प्रश्न त्यांच्याकडे जातो. जेवढा तो देवेंद्र फडणवीसकडे जातं मुख्यमंत्री म्हणून तेव्हा त्यांच्याकडे जातं. काल ईडीने मुंबईतील अनिल अंबानींच्या घरी तात्पुरता घर जप्त केलं होतं अशी बातमी समोर आली. कोणाचं? अनिल अंबानींचं ना काहीतरी असन, त्यांनी दिले गेले नसन पैसे वरते वगैरे काही, ते अधिकाऱ्याची बदमाशकी असन. आता अधिकारी म्हणजे काय, त्यांना पैसे दिल्याशिवाय त्यांना असं थोडं वाटतं का? कसं आहे आजकाल पगारी नोकरी हा म्हणजे फक्त काय म्हणते ते रेग्युलर पाणी जे येतं का नाही आपल्या नळाले तसं आहे, पण ते आता गरम पाणी पाहिजे त्याच्यासाठी ते धाड टाकले असन. आता अंबानीनं गरम पाणी दिलं नसन. मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान आपण आदिवासी बांधवांना काय आवाहन करणार? मला वाटतं आदिवासीच नाही, तिथले गवडी आहे, तिथले काय अधिक कोणत्या समाजाचे लोक आहे, कोणते आहे बाबा ते आदिवासी समाजाचे आहे, काही SC समाजाचे लोक आहे, सगळ्या जातीपातीतले. कारण मेळघाटात राहणारा वनात राहणारा जो काही वनवासी आहे, आदिवासींना तर आवाहन करतो पण वनवासींना पण सांगतोय का हा कायमचा वनवास सुटला पाहिजे. 12-14 वर्षाचा प्रभू रामचंद्राचा वनवास कमी पडतं तेवढा वनवासीनं हा वनवास भोगला आहे. आणि आता आम्ही बिरसा मुंडाचा तीर कमान घेतलेला आहे. आम्ही छेद केल्याशिवाय राहणार नाही सरकारला. हिवाळी आता आपण जर पाहिलं तर 3 तारखेला होळी येणार आहे. नवनीत राणा ह्या होळीच्या सणाला त्या ठिकाणी जातात आणि म्हणतात की मी तिथली लेक आहे, परंतु अद्याप कशासाठी जातात तुम्हाला माहीत असेल? कशासाठी गेल्या त्या? कशासाठी गेल्या? आणि गेलं तर घेऊन तिथं काय केलं त्यांनी सांगितलं पाहिजे. अरे ज्यांचं आयुष्य अंधारात आहे आणि अंधारातल्या असणाऱ्या आयुष्यामध्ये
त्यांचं आयुष्य प्रचंड अंधारमय असताना तुम्ही फक्त गाण्यावर ठेका घेण्यासाठी जात असाल तर फार चुकीचं आहे ना. आपण खासदार होत्या, मला असं वाटलं का तुम्ही ताकद लावून किमान केंद्राचा मंत्री आणून तिथं कुठेतरी काही मार्ग काढणार. असं तर झालंच नाही. खासदारकीच्या काळात रेल्वे बंद झाली, खासदारची काळात स्कायवॉक सुरू झाला नाही, जो देशाचा आमचा विदर्भाचा नंदनवन झाला असता. आणि रंगपंचमीच्या दिवशी आठवण येतं याचंच नवल वाटतं ना. अजूनही चिखलदऱ्यातले लहान लहान मुलं वीटभट्टीवर काम करताना सापडतात. माझ्याकडे कॅसेट आहे. माझं असं म्हणणं आहे का त्या तो म्हणतो ना सेन्स संवेदना ते फार संपलेले आहे. आणि म्हणून आम्ही रंगपंचमीच्या वेळेस का जातो आहे, कारण लोक तेव्हा जास्त असतात. आणि म्हणून आमचे पाय थिरकणार, पण ते समस्यासाठी, तिथल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी. मेळघाटमध्ये असा सुद्धा आता एक प्रकार समोर आला आहे की जे सावकार आहेत ते 15% आता 36% सावकारी कर्ज त्या ठिकाणी वसूल करत आहेत. कोणीही देऊ नये, आणि कोणी जर वसूल करत नाही फक्त आम्हाला सांगावं. त्या सावकाराचे करपाळ शिकू, हातपाय बांधू. जसं छत्रपतीनं चौरंगा केला ना, तसा किमान नाही चौरंगा तर हातपाय बांधून त्याला मिरवणूक ना काढू ना आम्ही त्याची. अशी कुठलीही अवलाद असेल तर 1% जास्त द्यायची गरज नाही आहे. असं कोणी असेल तर आम्हाला सांगावं. आम्ही त्या मेळघाटातच आहे आता 1 ते 9 पर्यंत. दुसरं जर पाहिलं तर आपण मेळघाट हा दुर्गम भाग आहे आणि त्या विशेष म्हणजे या मेळघाट धारणी चिखलदरा जाण्यासाठी रस्ता अतिशय कमी आहे. आता सुद्धा अपघात झाला, 5 आदिवासी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला. 2 गोष्टी आहे. MP त्याला लागून आहे. MPतले रस्तेच चौरीकरण झालं, त्याचं रुंदीकरण झालं आणि MPनं ते करून घेतलं. पण महाराष्ट्र सरकारमध्ये आहे ते रस्त्यावरही डांबरीकरण करायसाठी 2-2 वर्ष जातं परवानगीला. एक तर रस्त्याचा रुंदीकरणाचा मुद्दा आहे, फॉरेस्टचे काही नियम शिथिल करावं लागेल. आणि जेथपर्यंत रस्त्याचं रुंदीकरण होत नाही तोपर्यंत लहान मिनी बस तिथं आपण चालवली पाहिजे. आता नुकतीच नगरपालिकेची निवडणूक झाली. मेळघाटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ त्यांना बिनविरोध निवडून दिलं तर मोठा गाजाबाजा करण्यात आला. पण दुसरीकडे जर पाहिलं तर अद्यापही मेळघाटमध्ये टॉर्च लावून डिलिव्हरी केल्या जाते, ही परिस्थिती निर्माण आहे. काय झालं आहे का, त्या ज्या संवेदना असतं ना, नातेवाईक आहे म्हणून असं वाटलं का चिखलदऱ्याला न्याय भेटेन आजूबाजूच्या गावला. नातेवाईकाचा फायदा स्वतःसाठी नाही, तो लोकांसाठी झाला पाहिजे, ते दिसत नाही. आणि देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या स्थानी जात असताना टॉर्च नाही किंवा लाईन नाही म्हणून फ्रीज नाही आणि कोल्ड स्टोरेज नाही आहे, त्याच्यामुळं तुम्हाला तिथे प्रॉपर औषधी ठेवता येत नाही, त्या लुक्यावर ठेवावं लागतं. कधी कधी अमरावतीहून 150 किलोमीटरहून भरावं लागतं. साधा प्राथमिक जी गरज आहे ते 75 सालामध्ये होऊ शकत नाही. म्हणजे जिल्हा परिषदला प्रश्नचिन्ह आहे, राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह आहे, आणि यासाठी समिती आंदोलन करतो आहे. नक्कीच. तर आपण जर पाहिलं तर मेळघाट ही जी संघर्ष यात्रा आहे ह्या आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी बच्चू कडूंनी ही यात्रा काढणार आहेत असं सुद्धा बच्चू कडूंनी आपल्याला सांगितलं आहे. आणि या मेळघाट संघर्ष यात्रेला जास्तीत जास्त आदिवासी बांधवांनी आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावे असे सुद्धा आवाहन या ठिकाणी बच्चू कडूंनी केले आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती.